So in last lecture, we have started this topic magnetism. So initially we have studied the definition of magnetism, magnet, and properties of the magnet. Okay. So next we are going to study the concept of magnetic line of force. Okay, magnetic line of force. Magnetic lines of force. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर आपल्याला हे आज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची कन्सेप्ट कशी आली आहे ते सुरुवातीला थोडंसं लक्षात घ्या. कुठल्याही मॅग्नेट भोवती काय असतं, मॅग्नेटिक फील्ड असतं. ठीक आहे. आणि ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इनव्हिजिबल आहे. ते आपल्याला दिसत नाही. ओके, इट इज इनव्हिजिबल. मग त्याचं पिक्चर कसं ड्रॉ करायचं हे म्हणजे पिक्चर ड्रॉ करण्यासाठी फॅरेडे या सायंटिस्टनं काय केलेली आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नावाची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या साहाय्यानं थोडक्यात आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक फील्डचं पिक्चर जे आहे ते आपण ड्रॉ करू शकतो. वी कॅन ड्रॉ द पिक्चर ऑफ मॅग्नेटिक फील्ड बाय युझिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, this concept was brought by Faraday. This concept was brought by Faraday. Okay, याचा यूज का आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा यूज का आहे, इट इज used to draw picture of magnetic field. मॅग्नेटिक फील्डचं पिक्चर ड्रॉ करण्यासाठी आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा यूज करतो. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला या डेफिनेशन वरून लक्षात येईल. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे नेमकं काय असतं बघा. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स is path. Okay, it is the path traced by unit north pole किंवा path traced by fictitious north pole असं आपण म्हणूया. fictitious north pole when placed in a magnetic field. बघा, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स का आहे, बेसिकली तो एक पाथ आहे. ओके, कशानं ट्रेस आउट केलेला पाथ आहे, फिक्शियस नॉर्थ पोल. आता इथं फिक्शियस हा वर्ड का वापरलेला आहे, कारण तुम्हाला माहित आहे सिंगल नॉर्थ पोल किंवा सिंगल साऊथ पोल एक्झिस्ट होत नाही. समजा आपल्याकडे एक नॉर्थ पोल आहे असं अज्युम केलं तर तो त्या नॉर्थ पोलनं ट्रेस आउट केलेला जो पाथ आहे त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असं आपण म्हणतो. लक्षात येते का बघा, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा जो मी इथे एक रेक्टँगल काढतोय, या रेक्टँगल मध्ये सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे जे आपल्याला दिसत नाही, आणि सपोज मी एक नॉर्थ पोल इथे ठेवला, फिक्शियस नॉर्थ पोल ठेवला, आणि तो सपोज हा नॉर्थ पोल इथे ठेवल्यानंतर नॉर्थ पोल ठेवला आणि तो जर फ्री टू मूव्ह तर तो समजा असा या पाथनं सपोज गेला असं काहीतरी, ड्यू टू फोर्स. म्हणजे लक्षात घ्या, कुठलाही पोल आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला की त्याच्यावर काय होतो, फोर्स ऍक्ट होतो, आणि त्या फोर्समुळे काय होणार आहे, तो एका पर्टिक्युलर पाथनं ट्रॅव्हल करणार. तर या पद्धतीने जर त्यानं पाथ ट्रॅव्हल केला तर त्याला काय म्हणणार आपण, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणणार आहे. ओके, सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय असतं, इट इज द पाथ ट्रेस्ड बाय फिक्शियस नॉर्थ पोल व्हेन प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. डेफिनेशन याची लक्षात आली का बघा. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स टेक्स्ट बुक मध्ये याची कुठलीही डेफिनेशन दिलेली नाहीये. ओके, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इज पाथ ट्रेस्ड बाय
fictitious north pole when it is placed in magnetic field. Okay. Next, let's see the properties of these magnetic lines of force. Properties of magnetic lines of force. Properties of magnetic lines of force. First property, magnetic lines of force always form a closed loop, always form a closed path. Magnetic line of force काय करतात, एक closed लूप फॉर्म करतात. हा, देर इज वन क्वेश्चन दॅट जर फिक्शियस साऊथ पोल पुट केला तर काय होईल. फिक्शियस साऊथ पोल ठेवला तर काय होणार, त्याच्या अपोजिट डायरेक्शन येणार ना. अपोजिट डायरेक्शन पाथ तसंच येणार, परंतु अपोजिट डायरेक्शन पाथ येईल. ओके, फॅरेडेनं हे कन्व्हेन्शन वापरलेलं आहे की नॉर्थ पोल ठेवायचा आणि नॉर्थ पोल ज्या पाथनं जाईल त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हटलेलं आहे. साऊथ पोल ठेवला तर पाथ तसंच येईल, फक्त काय होणार आहे, डायरेक्शन त्या पाथ मध्ये काय येणार आहे, अपोजिट येणार आहे. म्हणजे नॉर्थ पोल जर लेफ्ट टू राईट जात असेल आणि साऊथ पोल ठेवला तर काय होणार आहे, त्याच पाथनं जाणार, परंतु तो कसं जाणार, राईट टू लेफ्ट जाणार आहे. ओके, सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला डायरेक्शन असणं खूप महत्वाचं आहे. आणि डायरेक्शन कुणाची घ्यायची, मग नॉर्थ पोल ज्या पाथनं ट्रॅव्हल करणार आहे ना, त्या नॉर्थ पोलच्या मुवमेंटची डायरेक्शन घ्यायची आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी, आणि ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स always form a closed loop. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय करतात, नेहमी एक क्लोज्ड लूप फॉर्म करतात. म्हणजे ते त्याचा स्टार्टिंग पॉईंट, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट आपल्याला मिळत नाही, असं त्याचा मिनिंग होतो. आता क्लोज्ड लूप फॉर्म करतात, क्लोज्ड लूप फॉर्म करतात म्हणजे नेमकं काय होतं याच्यामध्ये. सपोज देर इज अ मॅग्नेट लाईक दिस, suppose there is a magnet like this. Okay, on this side suppose there is a north pole and on right hand side suppose there is a south pole. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय, नॉर्थ पोल न ट्रेस आउट केलेला पाथ. आता या मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे जे आपल्याला दिसत नाही, इनव्हिजिबल आहे. तर मी काय करणार, इथं नॉर्थ पोल ठेवणार. फॉर एक्झाम्पल एक फिक्शियस नॉर्थ पोल इथं मी ठेवणार या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आता नॉर्थ मध्ये काय असणार, रिपल्शन, आणि नॉर्थ साऊथ मध्ये काय असणार, अट्रॅक्शन. त्याच्यामुळे हा जर आपण बघितला तर या पद्धतीने हा ट्रॅव्हल करतो. ओके, या पाथनं तो ट्रॅव्हल करणार, नॉर्थ रिपल्शन, नॉर्थ साऊथ अट्रॅक्शन, त्याच्यामुळे या पद्धतीने ट्रॅव्हल करतो. आणि या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहेत ते नॉर्थ पोल टू साऊथ पोल एक्सटर्नली ट्रॅव्हल करतात आणि साऊथ पोल टू नॉर्थ पोल इंटरनली ट्रॅव्हल करतात. अशा आपण भरपूर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे जिथं आपण नॉर्थ पोल ठेवणार ना, फिक्शियस नॉर्थ पोल, त्याच्यानुसार नवीन पाथ आपल्याला मिळेल. अशा भरपूर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात, लक्षात घ्या. लाईक दिस. दे ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं. These are the magnetic lines of force. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. ओके, सेकंड थिंग इज दॅट देअर डायरेक्शन, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन कशी असते, फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल एक्सटर्नल टू द मॅग्नेट अँड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल इंटरनल टू द मॅग्नेट. ओके, डायरेक्शन of magnetic lines of force is from north pole to south pole.
external to magnet, external to magnet, and south pole to north pole, internal to magnet. Okay, so this is the second property. Next, third important property आता बघूया. थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय बघा, टॅन्जेंट टू द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. म्हणजे या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला आपण जर टॅन्जेंट काढली, एखाद्या पॉइंट जवळ टॅन्जेंट काढली, तर ती टॅन्जेंट काय दाखवणार, मॅग्नेटिक फील्डची त्या ठिकाणी असणारी डायरेक्शन दाखवणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक मी मॅग्नेटिक फील्ड लाईनवर पॉइंट घेतला, इथं मी टॅन्जेंट काढली, तर ती टॅन्जेंट काय दाखवणार, या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, what is difference between magnetic lines of force and magnetic field lines? Actually magnetic lines of force ला करेक्ट वर्ड आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, म्हणजे एनसीईआरटी बुक मध्ये गेला तर तुम्हाला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा वर्ड दिसणार नाही. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा वर्ड दिसणार नाही, तर त्याच्याऐवजी काय दिसेल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नावाचा वर्ड दिसेल. दोन्ही कन्सेप्ट सेम टू सेम आहेत, काहीही डिफरन्स नाहीये. ओके, सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ऍक्च्युली मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड कुठला आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हा मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड आहे. ऍक्च्युली जसं इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ना, तसं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जनरली इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स वापरतात आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय वापरतात, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हा मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड वापरतात. आता हे टेक्स्टबुक मध्ये काय केलेलं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वर्ड इथं वापरलाय म्हणून मी हा वर्ड इथं वापरतोय. ओके, अदरवाइज मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या दोन्ही काय आहेत, सेमच आहेत. बट मोर करेक्ट वर्ड इज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. हा, थर्ड प्रॉपर्टी काय बघा, टॅन्जेंट टू द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, टॅन्जेंट okay, tangent to magnetic line of force gives, tangent to magnetic line of force gives direction of magnetic field at that point. Okay, at that point, tangent to magnetic line of force gives direction of the magnetic field at that point. Okay, लक्षात आली का बघा ही प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी, फोर्थ प्रॉपर्टी काय बघा आता, these two lines never intersect each other. ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकाला कधीही टच करत नाहीत किंवा इंटरसेक्ट करत नाहीत. इथं चुकून एखाद्या वेळी जर टच केलेला असेल तर इट इज जस्ट अ मिस्टेक, लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकाला कधीही इंटरसेक्ट किंवा टच करत नाहीत अजिबात. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स never intersect each other. हा, थर्ड प्रॉपर्टी पुन्हा एकदा बघा. हे बघा, एखादे समजा ही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे, ठीक आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आणि ही एक मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, आणि इथं समजा एक 3 पॉइंट आहेत, ए, बी आणि सी, हे 3 पॉइंट आहेत. तर ए या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे, अशी असणार. बी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार, या पद्धतीनं. सी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे, या पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला आपण जर काय केली, टॅन्जेंट काढली, तर ती टॅन्जेंट काय दाखवते, त्या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या.
ओके, मग त्याला डायरेक्शन असणार आहे. तर ती डायरेक्शन कशी असणार आहे? टँजंट ड्रॉन टू मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पॅरलल देखील असू शकतात. पॅरलल कधी असतात? हॉर्शू मॅग्नेटच्या पोल्समध्ये, मधल्या पोर्शन मध्ये पॅरलल असतात. हॉर्शू मॅग्नेट माहित आहे ना? हॉर्शू मॅग्नेट म्हणजे यू शेप्ड जो मॅग्नेट असतो, यू शेप मॅग्नेट, त्याच्या दोन पोलच्या मध्ये पॅरलल लाईन्स असू शकतात, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट का करत नाहीत याचं रिझन असं दिलेलं आहे. सपोज देर आर टू लाईन्स लाईक दिस. दिस इज मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नंबर 1, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नंबर 2. ओके, आता हा बघा, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता थर्ड प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलंय की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला आपण टँजंट काढली तर ती काय दाखवते? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते. ओके, आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय होणार? लाईन नंबर 1 ला एक टँजंट येणार आणि त्याच ठिकाणी काय येणार आहे? लाईन नंबर 2 ला दुसरी टँजंट येणार, बरोबर आहे ना? आता एखाद्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्डची एकच डायरेक्शन असते, दोन डायरेक्शन असू शकत नाहीत. ओके, मॅग्नेटिक फील्ड काय आहे? एक वेक्टर क्वांटिटी आहे. एखाद्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची एकच डायरेक्शन असू शकते, दोन डायरेक्शन असू शकत नाहीत. ओके, म्हणजेच याचा मिनिंग काय होतो? दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करू शकत नाहीत, कारण दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट केल्या तर त्या ठिकाणी एकाच पॉइंटला दोन डायरेक्शन येणार ना मॅग्नेटिक फील्डच्या. ओके, म्हणजे एकाच पॉइंटला मॅग्नेटिक फील्डच्या दोन डायरेक्शन येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट कधीच करू शकत नाहीत. ओके, पुन्हा एकदा सांगतो, ही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ही एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. म्हणजे ऍक्च्युअल मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असतात का? तर नसतात. फक्त एक त्याचं मॅग्नेटिक फील्डचं पिक्चर ड्रॉ करता यावं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, त्याची डायरेक्शन कुणीकडे आहे, कुठं स्ट्रॉंग आहे मॅग्नेटिक फील्ड, कुठं वीक आहे मॅग्नेटिक फील्ड, हे सगळं आपल्याला तिथं इमॅजिन करता यावं, याच्यासाठी काय केलेलं आहे? ही कन्सेप्ट फॅरेडे या सायंटिस्टनं इंट्रोड्यूस केलेली आहे. किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या साहाय्यानं आपल्याला काय करता येतं? काही कन्सेप्ट म्हणजे जसं मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक फ्लक्स, या चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करता येतात. त्या अंडरस्टँड करता याव्या याच्यासाठी काय केलेलं आहे? ही कन्सेप्ट फॅरेडे या सायंटिस्टने इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, नेक्स्ट, फिफ्थ प्रॉपर्टी, when magnetic lines of force are crowded, field is stronger, and when they are separated, field is weak. When magnetic lines of force are crowded, field is stronger. ओके, सो ज्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड झालेले आहेत, एकत्र कमी जागेमध्ये जास्त लाईन्स जर दिसत असतील तर त्याचा मिनिंग काय घ्यायचा? त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे, असं त्याचा मिनिंग घ्यायचा. आणि जर एखाद्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकापासून खूप दूर दूर दिसत असतील तर त्याचा मिनिंग काय घ्यायचा? मॅग्नेटिक फील्ड इज वीक. When magnetic lines of force are crowded, field is stronger, and when magnetic lines of force are separated, field is weak. Okay, field is weak. आता याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज एखाद्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या पद्धतीने दिलेल्या आहेत, अशा काहीतरी डायग्राम आहे सपोज. ठीक आहे, अँड देर आर 3 पॉइंट्स A, B and C. ठीक आहे, आता तुम्हाला विचारलं की ही डायग्राम बघून सांगा की मॅग्नेटिक फील्ड कुठल्या ठिकाणी जास्त स्ट्रॉंग आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय येईल सांगा? फिर द मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगेस्ट. हा, असे एमसीक्यू येऊ शकतात, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड आहेत, जास्त क्राउडेड, कमी एरियामध्ये जास्त बसायला पाहिजेत.
त्या ठिकाणी काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार, आणि जिथं एकमेकापासून लाईन सेपरेटेड आहे तिथं वीक असणार आहे. कुठल्या ठिकाणी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असेल असं विचारलं. स्ट्रॉंग, सी या ठिकाणी, करेक्ट. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगेस्ट ॲट सी. Magnetic field is strongest at point C. Okay. So these are the properties of magnetic lines of force. Properties of magnetic line of force मध्ये कुठं डाऊट आहे का विचारा. खूप इझी कन्सेप्ट आहे या प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. याच्यामध्ये कुठं काय डाऊट आहे का तुम्हाला? असेल तर कुठलाही डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट आता दोन इम्पॉर्टंट टर्म्स आपण मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड बघणार आहे. एक म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो मॅग्नेटिक इंडक्शन इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल बी. मॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. सर, इज बोथ नॉर्थ अँड साऊथ हॅव सेम मॅग्नेटिक फोर्स. नॉर्थ आणि साऊथ, एका मॅग्नेटचे नॉर्थ आणि साऊथ दोघांनाही काय असतं, जनरली सेम मॅग्नेटिझम असतं. म्हणजे आयर्न फेसेसला अटॅक करण्याची प्रॉपर्टी दोन्ही पोलला नेहमी सेमच असते. ओके, डिफरंट जनरली असतच नाही अजिबात. ठीक आहे. आता या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स वरून मॅग्नेटिक इंडक्शन नावाचे फिजिकल क्वांटिटी आहे. आता मॅग्नेटिक इंडक्शन काय इंट्रोड्यूस केलेली आहे, तर लक्षात घ्या, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्समध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे, वीक आहे एवढं सांगून चालत नाही. तर ते फिजिक्समध्ये मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे हे नंबरच्या स्वरूपात सांगावं लागतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 1000 आहे, या ठिकाणी 1233 आहे, असं नंबरच्या स्वरूपातच सांगावं लागतं. ओके, बिकॉज त्याच्याशिवाय फिजिक्स हे सायन्स होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कुठं आहे असं आपण म्हणतो, ज्या ठिकाणी लाईन्स क्राउडेड आहेत तिथं स्ट्रॉंग आहे म्हणतो, आणि सेपरेटेड लाईन्स आहे तिथं वीक आहे म्हणतो. परंतु नंबरमध्ये किती आहे हे सांगण्यासाठी काय केलेलं आहे, सायंटिस्टनी एक फिजिकल क्वांटिटी या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे, आणि त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन थोडक्यात काय आहे, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ सांगणारी फिजिकल क्वांटिटी. ओके, त्याच्यामुळे याचं फर्स्ट सेंटेन्स काय येणार बघा, magnetic induction is a vector quantity. Magnetic induction is a vector quantity. Is a vector quantity which is used to represent strength of magnetic field. Strength of magnetic field, which is used to represent strength of magnetic field. याला लेटर कुठला वापरतो आपण, कॅपिटल बी लेटर वापरतो मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. आता मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ओके, त्याचं आता डेफिनेशन बघूया. पहिली गोष्ट म्हणजे काय लक्षात आलं, मॅग्नेटिक इंडक्शन ही एक वेक्टर क्वांटिटी आहे की जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे हे सांगण्यासाठी आपण वापरतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. मॅग्नेटिक इंडक्शन इज डिफाइंड ॲज magnetic induction is defined as number of magnetic lines of force, number of magnetic lines of force passing per unit area, passing
पर युनिट एरिया, याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. म्हणजे पर युनिट एरिया किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक इंडक्शन. याचं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा इथे एक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मी इथे ड्रॉ करायला लागलोय. Suppose these are magnetic field lines in a particular region. Okay, so these are the magnetic field lines. एका रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सपोज या पद्धतीने आहेत. ठीक आहे. आणि इथे एक युनिट एरिया म्हणजे काय? 1 मीटर स्क्वेअर एरिया. युनिट एरिया म्हणजे काय घ्यायचा आहे? 1 मीटर स्क्वेअर एरिया घ्यायचा आहे. सो दिस इज युनिट एरिया, 1 मीटर स्क्वेअर एरिया. आता लक्षात घ्या, सपोज मला ए या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे मला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर बी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे फाइंड आउट करायचं, आणि सी या ठिकाणी देखील मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे हे मला सांगायचं आहे. तर कसं सांगणार? तर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग पर युनिट एरिया. सुरुवातीला ए या ठिकाणी युनिट एरिया ठेवून बघूया. सुरुवातीला ए या ठिकाणी युनिट एरिया ठेवला म्हणजे ए या ठिकाणी सुरुवातीला युनिट एरिया ठेवतो, म्हणजे इथं जो एरिया होता ना तेवढाच एक्झॅक्टली हा युनिट एरिया. सुरुवातीला ए या ठिकाणी ठेवला. सो दिस इज युनिट एरिया. एक्झॅक्टली ए या ठिकाणी ठेवला. तर बघा आता या एरियामधून एका युनिट एरियामधून, हा युनिट एरिया आहे असं समजा, 1 मीटर स्क्वेअर एरिया आहे असं समजा. तर या एरियामधून सध्या किती लाईन्स पास व्हायला लागल्यात काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8. तर या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन ए या ठिकाणी काय असणार आहे? 8 असणार आहे. 8. ओके. त्याच्यानंतर तोच एरिया म्हणजे 1 मीटर स्क्वेअर एरिया, 1 मीटर स्क्वेअर एरिया मी आता काय करतो? बी या ठिकाणी ठेवून बघतो. बी या ठिकाणी तो 1 मीटर स्क्वेअर एरिया ठेवून बघतो. आता बी या ठिकाणी मी जर 1 मीटर स्क्वेअर एरिया ठेवला तर तुम्हाला असं दिसून येईल की 1 2 3 4 4च लाईन बी मधून पास व्हायला लागलेत. ओके. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार? बी या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन फक्त 4च असणार. आणि आता पुन्हा एकदा 1 मीटर स्क्वेअर एरिया काय करतो मी? सी या ठिकाणी ठेवून बघतो. ओके. सी या ठिकाणी ठेवलं तर काय होतंय? या ठिकाणी बघा आता सी 1 मीटर स्क्वेअर एरिया मधून किती लाईन्स पास होतात? फक्त 2च लाईन पास होतात. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती आहे असं म्हणणार मी? फक्त 2 आहे असं म्हणणार. तर अशी ही मॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट आहे. ओके. सो मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे नेमकं काय असतं? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग पर युनिट एरिया ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. ओके. वेगवेगळ्या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन वेगळं असू शकतं. ओके. ते कशावर डिपेंड असणार आहे? युनिट एरिया मधून किती लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत. तेवढाच एरिया घेतलाय मी, प्रत्येक ठिकाणी ठेवून बघितला 1 मीटर स्क्वेअर एरिया युनिट एरिया. तर तुम्हाला असं दिसून येईल की एखाद्या ठिकाणी जास्त लाईन्स पास होतात, दुसऱ्या ठिकाणी कमी लाईन्स पास होतात, आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त मॅग्नेटिक इंडक्शन कुठे येतं? ए या ठिकाणी येतं. आणि सगळ्यात कमी मॅग्नेटिक इंडक्शन कुठे येतं? सी या ठिकाणी येतं. मॅग्नेटिक इंडक्शन ए या ठिकाणी किती आहे? 8 आहे. बी या ठिकाणी 4 आहे. आणि सी या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे? 2 आहे. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. बेसिक डेफिनेशन काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग पर युनिट एरिया. ओके.
आता ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. लक्षात येत आहे? एक आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टर म्हटलं की याला डायरेक्शन येणार. तर मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन कशी असते? तर इट इज अवे फ्रॉम नॉर्थ पोल और टुवर्ड्स द साउथ पोल. दॅट इज द डायरेक्शन. कशी असते डायरेक्शन? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज अवे फ्रॉम नॉर्थ पोल और काय असणार आहे? टुवर्ड्स साउथ पोल असणार आहे. टुवर्ड्स साउथ पोल ही मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर असं येणार आहे. सपोज हा एक नॉर्थ पोल आहे आणि हा पॉइंट इथं पी आहे. तर या नॉर्थ पोलमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. पी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे हे सांगण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन इथलं पी पॉइंटचं काढावं लागेल. आता पी या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, मॅग्नेटिक इंडक्शन जे असणार आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? अवे फ्रॉम नॉर्थ पोल. ओके. त्याच्याऐवजी हा साऊथ पोल असेल आणि पी हा एक इथं पॉइंट असेल तर इथं मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन कशी असणार आहे? टुवर्ड साऊथ पोल असणार आहे. डायरेक्शन विल बी टुवर्ड साऊथ पोल. दिस इज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन. सो मॅग्नेटिक इंडक्शन हे जे आहेत ना ते पॉइंट टू पॉइंट, प्रत्येक पॉइंट टू पॉइंट काय होतं? चेंज होतं. सो मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी. पॉइंट टू पॉइंट चेंज होणार, त्याची डायरेक्शन चेंज होणार आहे. इट इज जनरली अवे फ्रॉम नॉर्थ पोल और टुवर्ड्स दी साउथ पोल. दॅट इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन. ओके. त्याच्यानंतर आता ही जी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी, याला काहीतरी एसआय युनिट पण असणार आहे. तर याचं जे एसआय युनिट आहे, आता इथं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे असं म्हटलं? 8 म्हटलं, इथं 4 म्हटलं, इथं 2 म्हटलं, त्याला काहीतरी युनिट पाहिजे ना. तर मॅग्नेटिक इंडक्शनला एक ग्रेट सायंटिस्ट होऊन गेला, त्याचं नाव होतं टेस्ला. ओके. तर त्याच्यावरून काय केलेलं आहे? टेस्ला या सायंटिस्टच्या नावावरून काय केलेलं आहे? मॅग्नेटिक इंडक्शनला टेस्ला हे युनिट देण्यात आलेलं आहे. ओके. सो एसआय युनिट याचं काय आहे? टेस्ला आहे, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. तर याला एक सीजीएस युनिट पण आहे. सीजीएस युनिट. सीजीएस सिस्टम मध्ये मॅग्नेटिक इंडक्शनला युनिट दिलेला आहे, दॅट इज गॉस. गॉस देखील एका सायंटिस्टच नाव आहे. ओके. सीजीएस युनिट काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शनचं गॉस आहे, विच इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल जी. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट, हे सीजीएस युनिट आणि एसआय युनिट यांच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर किती असणार आहे? तर 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴, म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला हे लागणार आहे. 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस असतं, किंवा 10⁻⁴ टेस्ला म्हणजे काय असणार आहे? 1 गॉस असणार आहे. सो या पद्धतीने ही सगळी मॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट आहे. तर मॅग्नेटिक इंडक्शन हे लक्षात आलं का? बघा, मॅग्नेटिक इंडक्शन का आहे? एक वेक्टर क्वांटिटी आहे की जी आपण मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. मॅग्नेटिक इंडक्शन एक्झॅक्टली का आहे? तर इट इज द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग पर युनिट एरिया. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉइंट. ओके. ही एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर असल्यामुळे त्याला डायरेक्शन असणार आहे. तर याची डायरेक्शन कशी असणार आहे? अवे फ्रॉम नॉर्थ पोल और टुवर्ड्स दी साऊथ पोल असणार आहे. याचं एसआय युनिट टेस्ला असतं आणि सीजीएस युनिट काय असतं? गॉस. अँड 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁻⁴ गॉस, किंवा 10⁻⁻⁴ टेस्ला इज इक्वल टू 1 गॉस. या पद्धतीनं ही कन्सेप्ट आहे. ओके. Is magnetic induction is used to produce current? Yes, magnetic induction can be used to produce current. जसं करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होतं, तसं मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शनच्या साहाय्याने आपल्याला करंट देखील प्रोड्यूस करता येतो. ओके. आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशी प्रोड्यूस करतात? बाय युझिंग मॅग्नेटिक फील्ड.